नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा किस्सा आहे. हा किस्सा जो आहे आपण ज्या कंपनीबद्दल आज चर्चा करणार आहोत तिच्याशी रिलेटेड आहे आणि खरं तर माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या करिअरच्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉइंट देखील आहे. जवळ-जवळ 2002 किंवा 3 सालाची गोष्ट असेल. मी माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करते. फर्स्ट इयर बी-कॉमला असेल आणि मी ग्रॅज्युएशन सोबत पार्ट टाईम जॉब देखील करायची. कारण मला माझे कॉलेजचे एक्सपेन्सेस मॅनेज करायचे असायचे. सो माझं कॉलेजचा जो टायमिंग होता तो 10:30-11 पर्यंत माझे सगळे लेक्चर संपायचे आणि माझ्या ऑफिसचा टायमिंग जवळ-जवळ 11:30चा होता. आणि तसं कॉलेजचं आणि ऑफिसचं अंतर हे एका स्टेशनचं होतं. पण कॉलेजपासून स्टेशनपर्यंतचा जायचा जो रस्ता होता तो 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स होता. आता या रस्त्यावरती जवळ-जवळ आजूबाजूला बिल्डिंग्स असायच्या आणि या बिल्डिंगच्या आजूबाजूला जे खाली बेंच वगैरे असतात तिथे त्या बिल्डिंग्समधले जे आजी-आजोबा असतात ते येऊन बसलेले असतात गप्पा मारायला. असे खूप सारे तिथं आहेत असे बेंचेस वगैरे जिथं आजी-आजोबा येऊन बसतात, गप्पा मारतात किंवा मित्र-मित्र येऊन बसून गप्पा मारत असतात. आता माझं काही लक्ष नसायचं. मी आपली कॉलेज सुटलं का भराभर रस्ता गाठायचे चालत-चालत आणि त्यात मला ऑफिसला जायचं असायचं त्याच्यामुळे मी खूप पळत जायचे. मोस्टली आजूबाजूला बघत बसायचे नाही. आता एक आजोबा होते, जे मला रोज पाहायचे. मी कॉलेजमधून सुटल्यावरती जी पळत सुटायचे ना, ते मला रोज बघायचे, की ही मुलगी ना रोज पळत-पळत जाते. सो एक दिवस त्यांना राहवलंच नाही आणि ते मला शेवटी त्यांनी मला येऊन विचारलंच, की "बेटा मैं ना आपको रोज देखता हूँ. आप ना बहुत भाग-भाग के कहीं पे जाते हो." सो मैंने ना आज सोचा कि आज पूछ ही लेता हूँ कि ऐसा क्या होता है? आप रोज भाग-भाग के जाते कहाँ पे हो? सो मैं म्हटलं अंकल क्या है कि मैं कॉलेज के साथ-साथ पार्ट टाइम जॉब भी करती हूँ और मेरा एक्चुअली ऑफिस टाइमिंग जो है वो 11:30 बजे का है। सो मुझे बहुत भागना पड़ता है क्योंकि मेरे को ट्रेन भी पकड़ना है। इसलिए आपने मुझे शायद भाग-भाग के देखा होगा जाते हुए। सो त्यांनी मला त्यांचं कार्ड दिलं. ते म्हटले, की माझ्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे. जर तुझ्याकडे वेळ असेल तर आपण आता बोलू, नाहीतर मग तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा मला या नंबरवरती फोन कर. सो एक दिवस असंच ऑफिसला सुट्टी होती. सो म्हटलं, की ॲटलीस्ट आपल्याला कोणीतरी इतक्या आपुलकीने एखादं कार्ड दिले तर आपण कर्टसी म्हणून कॉल करून विचारूया, की एक्झॅक्टली काय आहे अपॉर्च्युनिटी. सो मी त्यांना कॉल केला. त्याच्यानंतर ते मला त्यांच्या ऑफिसला घेऊन गेले. त्यांचं अख्खं ऑफिस दाखवलं. काय काम आहे ते सगळं सांगितलं. त्याच्यानंतर त्यांच्या सीनियर्सची ओळख करून दिली. हे सगळं झालं. त्याच्यानंतर ॲक्चुअली मी त्यांना तेव्हा नाही म्हटले होते. कारण मला ते ऑफिस कसं खूप लांब पडत होतं आणि मला असंच ऑफिस हवं होतं जे माझ्या कॉलेजच्या जवळपास असेल. मॅनेज करायला सोपं जाईल म्हणून. सो मी त्यांना तसं सांगितलं देखील, की मला आता सध्या तरी जमणार नाहीये. कारण मला हे खूप लांब पडते म्हणून. पण जेव्हा मला करायचं असेल तेव्हा मी तुम्हाला नक्की फोन करून सांगेन. आणि मी तेव्हा तिथून निघाले देखील. पण जेव्हा मी त्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा पाय ठेवला ना, त्यावेळेस मी माझ्या मनात एक गोष्ट पक्की केली होती. माहिती आहे कोणती? तर ती जेव्हा कंपनी पाहिली ना, तेव्हाच विचार केला, की माझं ग्रॅज्युएशन जेव्हा पूर्ण होईल ना, तेव्हा मी अशाच कंपनीमध्ये काम करणार. आणि टचवूड म्हणजे देवाची कृपा म्हणायला पाहिजे. मी जे म्हटलं ना, तसंच झालं. जितक्या पण कंपन्यांमध्ये काम केलं, सगळ्या अशाच कंपन्या मिळाल्या. जितकी पण माणसं भेटली, सगळी चांगली मिळाली. त्यासाठी मी खरं तर नेहमीच देवाचे आभार मानत असते. माहीत नाही. पण घडलं. गेस व्हॉट कंपनी कोणती होती जिच्याबद्दल मी इतकं भरभरून बोलत आहे? इट वॉज नन अदर दॅन आदित्य बिर्ला ग्रुप. नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते स्कॉलरशिप बाय कॉर्पोरेटच्या तिसऱ्या भागात जिचं नाव आहे द आदित्य बिर्ला स्कॉलरशिप. आदित्य बिर्ला ग्रुप. नाम तो सुना होगा. खरं तर इंट्रोडक्शनची काहीच गरज नाही. आजोबा आणि नातू यांचं नातं नेहमीच विशेष असतं असं आपण म्हणतो. पण हेच नातं जेव्हा बिझनेसमध्ये येतं, तेव्हा बिझनेस कसा बहरतो, हे जर बघायचं असेल तर तुम्हाला या कंपनीचा अभ्यास करायची गरज आहे. 1857 साली शेठ शिवनारायण बिर्ला यांनी या ग्रुपची सुरुवात केली होती. सुरुवात यांनी कापसाच्या उद्योगापासून केली होती. अनेक चढ-उतार सोसत त्यांनी हा बिझनेस चालू ठेवला होता. मग 20वे शतक सुरू झालं. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांचे नातू होते ज्यांचं नाव होतं घनश्यामदास बिर्ला. आता घनश्यामदास बिर्ला यांनी यांचा उद्योग सुरू ठेवत अनेक नवीन उद्योग देखील सुरू केले. जसं की ज्यूट मिल्स ज्याला आपण तागाचा उद्योग म्हणतो. त्याच्यानंतर साखरेचे कारखाने, पेपर्सच्या मिल, त्याच्यानंतर टेक्सटाईल मिल हे सगळे उद्योग त्यांनी चालू केले. स्वातंत्र्यपूर्व काळ होता त्याच्यामुळे त्यांना देखील अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. पण त्यांचा बिझनेस त्यांनी चालू ठेवला होता.
त्याच्यानंतर 1960 ते 1990च्या काळात त्यांचे नातू आले, ज्यांचं नाव होतं आदित्य विक्रम बिर्ला. आता आदित्य विक्रम बिर्ला यांच्या येण्यापूर्वी हा जो ग्रुपचा बिझनेस होता, हा फक्त भारतापुरता मर्यादित होता. पण आदित्य विक्रम बिर्ला यांच्या येण्याने आदित्य बिर्ला ग्रुपचा बिझनेस आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेऊन पोहोचला. इतकंच नाही तर त्यांनी टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात देखील प्रवेश केला. पण अचानक झालेल्या त्यांच्या निधनानंतर 1995 साली त्यांच्या बिझनेसची सर्व सूत्रे ही त्यांच्या मुलाकडे म्हणजेच कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे येऊन पोहोचली. सो कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली आज हा ग्रुप फक्त पेपर मिल किंवा शुगर मिल किंवा टेलिकॉम पुरता मर्यादित राहिलेला नसून या उद्योगाने सिमेंट, केमिकल, फायनान्स सेक्टर, त्याच्यानंतर रिटेल झालं, फॅशन झालं, अशा कित्येक उद्योगामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज आदित्य बिर्ला हे नाव जगप्रसिद्ध आहे. सो आज आपण चर्चा करणार आहोत आदित्य बिर्ला स्कॉलरशिपबद्दल. बघूया काय आहे ही स्कॉलरशिप. बघूया तर ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना कसं सहाय्य करते ती. सर्वात पहिलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं, ज्यांनी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचं, आणि ज्यांनी लॉसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 1,80,000 रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य करते. या आर्थिक सहाय्यामध्ये त्यांच्या इन्स्टिट्यूट्सची जी कोर्सची फी असते ती प्लस त्यांच्या हॉस्टेलची फी कव्हर केली जाते. आता ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट आणि लॉसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या जर ट्युशनची फीज असेल तर ती फी देखील पार्शली ह्या मदतीमध्ये कव्हर केली जाते. सो हे आहेत या स्कॉलरशिपचे बेनिफिट्स. आता ही स्कॉलरशिप थोडीशी स्पेसिफिक आहे, सो बघूया हिचा एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया काय आहे ते. सर्वात पहिला क्रायटेरिया असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग आणि लॉ क्षेत्रात प्रवेश घेतलेला आहे तेच विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की ह्यांनी 21 इन्स्टिट्यूट्स आहेत भारतभरात ज्यांची लिस्ट दिलेली आहे. या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग आणि लॉ क्षेत्रातल्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूट्स आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तेच विद्यार्थी फक्त या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल होतात. तिसरा महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की या इन्स्टिट्यूट्सच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स होतात त्या एंट्रन्स एक्झाम्समध्ये टॉप 20मध्ये आलेले विद्यार्थीच फक्त स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. आता ही स्कॉलरशिप जी आहे ती ऑफलाईन आहे. सो तुम्हाला इन्स्टिट्यूट्सचे जे डीन्स असतील त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर हा आहे या स्कॉलरशिपच्या एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया. बघूया स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस. या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी 21 इन्स्टिट्यूट्समधून प्रत्येकी 20 विद्यार्थी म्हणजेच टोटल 440 विद्यार्थी अप्लाय करतात. या 440 विद्यार्थ्यांपैकी मॅनेजमेंटसाठी 180 विद्यार्थी, इंजिनिअरिंगसाठी 160 विद्यार्थी आणि लॉसाठी 100 विद्यार्थी असे टोटल 440 विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतात. आता जसं मी म्हटलं की स्कॉलरशिपची ॲप्लिकेशनची प्रोसेस ऑफलाईन आहे, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजच्या डीनशी संपर्क साधायचा असतो. त्याच्यानंतर त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांना त्यांचे पर्सनल डिटेल्स, शैक्षणिक डिटेल्स, त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्या डिटेल्स भरायच्या आहेत. सोबत त्यांना एक एसे देखील सबमिट करायचा असतो. हे सर्व करून ते त्यांच्या कॉलेजच्या डीनकडे सबमिट करतात आणि मग सुरू होते स्कॉलरशिपच्या सिलेक्शनची प्रोसेस. आता 440 अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म प्लस त्यांचे एसेज हे इव्हॅल्युएट केले जातात आणि मग काही कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातात फेस टू फेस राऊंडसाठी. फेस टू फेस राऊंडसाठी विद्यार्थ्यांना मुंबईला यावं लागतं. त्यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च हा रिइम्बर्स करून दिला जातो आणि त्यांची राहण्याची सोय ही कंपनीतर्फे केली जाते. विद्यार्थ्यांना येताना सोबत त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सही घेऊन यावे लागतात. इन केस सिलेक्शन झालं तर त्यांना ते तिथं सबमिट देखील करावे लागतात. मुंबईला आल्यानंतर त्यांचे फेस टू फेस इंटरव्ह्यूज होतात आणि मग फायनल कॅन्डिडेट सिलेक्ट होतात. आता या सर्व शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेटपैकी इंजिनिअरिंगमधून 16, मॅनेजमेंटमधून 15 आणि लॉमधून 15 असे टोटल 46 विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट केले जातात आणि मग तिथे त्यांचं सिलेक्शन झाल्यावरती डॉक्युमेंट सबमिशनची प्रोसेस कंप्लीट होते आणि मग फायनली विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी एलिजिबल होतात. सो ही आहे स्कॉलरशिपच्या सिलेक्शनची प्रोसेस. स्कॉलरशिपच्या रिन्युअलसाठी विद्यार्थ्यांना काही क्रायटेरिया मॅच करावा लागतो.
सर्वात पहिला क्रायटेरिया असा आहे की असेसमेंटसाठी स्कॉलर्स विद्यार्थ्यांचं काही स्टँडर्ड्स असतात. ते विद्यार्थ्यांना मॅच करावे लागतात टॉप 25च्या लिस्टमध्ये येण्यासाठी. दुसरा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थी अनेक असेसमेंटमध्ये पार्टिसिपेट करतात. त्या पार्टिसिपेट केलेल्या सर्व असेसमेंटपैकी किमान 60% असेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना 9 आउट ऑफ 7 हे रेटिंग्ज असणं गरजेचं आहे. तिसरा क्रायटेरिया असा आहे की कॅम्पसमध्ये जितके पण फोरम्स होतात त्यापैकी कमीत कमी 2 फोरममध्ये विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं असणं गरजेचं आहे. आणि चौथा क्रायटेरिया असा आहे की तुम्ही जेव्हा रिन्युअलसाठी ॲप्लिकेशन टाकता पुन्हा, तेव्हा तुम्हाला एक 250 शब्दांचा एक राईटअप्स म्हणजेच एसे लिहून सबमिट करावा लागतो, जो बिंग अँन आदित्य बिर्ला स्कॉलर तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथं शेअर करायचा आहे. हे सर्व असेसमेंट झाल्यावरतीच तुमचं स्कॉलरशिपचं रिन्युअल अप्रूव्हल होतं आणि विद्यार्थ्यांना म्हणजे पुढच्या वर्षासाठी देखील स्कॉलरशिप अवेलेबल होते. तर हे होतं आदित्य बिर्ला स्कॉलरशिपबद्दल. 2 गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशनची डेडलाईन सप्टेंबरमध्ये क्लोज झालेली आहे. सो विद्यार्थी आता तरी अप्लाय करू शकत नाही आहेत. दुसरं म्हणजे स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशनसाठी कोणतीही फीस किंवा पैसे लागत नाही. तुम्हाला जर काही शंका किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट करून लिहून पाठवू शकता. मी इथे तुम्हाला काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही त्यांना देखील कॉल करून किंवा ईमेल करून चौकशी करू शकता. आता हे आपलं जे स्कॉलरशिपचं सेशन होतं ते आपण इथे सध्याला तरी थांबवत आहोत. स्कॉलरशिप अजून संपलेल्या नाही आहेत. मी पुन्हा नवीन व्हिडिओज टाकणार आहे. पण तात्पुरतं आपण ह्याला थांबवून आपण नवीन विषयाकडे वळत आहोत. पुढच्या वेळेस आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.